हॅलो फ्रेंड्स, ज्ञानप्रभा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 6चा चॅप्टर फर्स्ट सायन्स सब्जेक्टचा चॅप्टर फर्स्ट पाहिला होता, कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 2 जो मेजरमेंट आहे, चॅप्टर नंबर 2 मेजरमेंट, तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी पूर्ण कन्सेप्च्युअल एक्सप्लेनेशन मिळणार आहे तुम्हाला आणि व्यवस्थित पिक्चरायझेशन पण केलेलं आहे. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर सांगत जावा, किंवा व्हिडिओमध्ये काही इम्प्रूव्हमेंट आवश्यक असेल तरी सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि काही तुमच्या शंका असतील, काही प्रश्न असतील तर जरूर कमेंट करा. चला तर मग सेकंड चॅप्टर आपण पाहूयात. मेजरमेंट नेमकं काय दिलंय याच्यामध्ये बघा. इंट्रोडक्शन टू मेजरमेंट. मित्रांनो, मेजरमेंट म्हणजे काय, तर एखादी गोष्ट मोजणे म्हणजे मेजरमेंट. तर त्याची डेफिनेशन काय? मेजरमेंट मीन्स मेजरिंग एनिथिंग. मेजरमेंट मीन्स मेजरिंग एनिथिंग म्हणजे कोणतीही गोष्ट मेजर करणे. जसं की आपण आत्ता इथे कपडे मिळतात, परंतु काही लोक कपडे शिवून सुद्धा घेतात. तर ते कपडे शिवून घेण्यासाठी जो कपडा घेतला जातो, शर्टचं कापड वेगळं, पॅन्टचं कापड वेगळं, तर ते सुद्धा मीटरवर मोजून घेत होते. म्हणजे याचा अर्थ, किंवा आपण कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात गेलो, काही वस्तू घ्यायची असेल तर आपण ती किलोमध्ये मागतो. दुधाच्या दुकानात गेलो तर आपण लिटरमध्ये ती गोष्ट मागतो. दूध म्हणजे जे लिक्विड गोष्टी आहेत त्या लिटरमध्ये मोजतात, सॉलिड गोष्टी आहेत त्या किलोमध्ये मोजतात. जर सोनं खरेदी करायला गेलं तर ते ग्रॅम, मिलीग्रॅम या एककामध्ये, या युनिट्समध्ये मोजतात. तर कोणतीही गोष्ट मोजण्याच्या पद्धतीला मेजरमेंट म्हणतात. मेजरमेंट मीन्स मेजरिंग एनिथिंग युजिंग सुटेबल टूल. हा पण महत्वाचा वर्ड आहे, सुटेबल टूल. प्रत्येक गोष्ट मोजण्यासाठी एक वेगवेगळं टूल असतं. वजन काटा असतो वजन मोजण्यासाठी, ठीक आहे. व्हॉल्यूम मोजण्यासाठी वेगळं एक इन्स्ट्रुमेंट, वेगळं माप असतं त्याचं. आणि टेम्परेचर मोजण्यासाठी थर्मोमीटर हे इन्स्ट्रुमेंट असतं. त्यानंतर ब्लड प्रेशर मोजण्यासाठी डॉक्टरांकडे एक वेगळं इन्स्ट्रुमेंट असतं. तर त्याचं नाव काय आहे कमेंटमध्ये सांगा बरं. ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरतात माहिती आहे का? बघू आपण तुम्हाला. त्याच्यानंतर स्टँडर्ड युनिट्स काय असतात, म्हणजे किलोग्रॅम, सेंटीमीटर, मीटर, त्यानंतर टेम्परेचरचं डिग्री सेल्सिअस, हे जे युनिट्स आहेत, म्हणजे एखाद्या गोष्टीला मोजण्यासाठी युनिट्सची पण गरज असते, ठीक आहे. तर हे स्टँडर्ड युनिट्स म्हणजे काय ते पण आपण पाहणार आहोत. मेजरिंग इज एक्सप्रेस युजिंग ए स्पेसिफिक युनिट ऑफ मेजरमेंट. म्हणजे प्रत्येक गोष्टीला मोजण्यासाठी एक विशिष्ट असं एकक असतं. म्हणजे लेंथ मोजायची आहे मला, लेंथ, तर त्याला मीटर किंवा सेंटीमीटर किंवा किलोमीटर असे युनिट्स असतात. तर प्रत्येक गोष्ट मोजण्यासाठी वेगवेगळे युनिट्स असतात, त्यांना स्टँडर्ड युनिट्स असं म्हटलं जातं. वाय मेजर? टू गेट ॲक्युरेट इन्फो अबाउट लेंथ, वेट, टाइम अँड टेम्परेचर. म्हणजे वाय शुड वी मेजर एनिथिंग? फॉर गेटिंग ॲक्युरेट इन्फॉर्मेशन अबाउट द लेंथ. सपोज आपण कपडे खरेदी करायला गेलो, कापड खरेदी करायला गेलो, आणि आपण दुकानदाराला म्हटलं की 2 मीटर कापड द्या, तर त्याने आपली अपेक्षा एवढी असते की 2 मीटर त्याने व्यवस्थित मोजून दिलं पाहिजे. जर त्याने मोजून नाही दिले तर आपल्याला आपण जे पैसे देणार आहे त्याची व्हॅल्यू तिथे होईल का? नाही. म्हणजे दुकानदार आपल्याला फसवू शकतो. जर त्याच्याकडे मीटर पट्टी असेल तर तो ॲक्युरेटली मेजर करून देऊ शकतो की 1 मीटर, 2 मीटर, 3 मीटर, जितकं हवं तितकं. जर वजन काटा नसेल किराणा मालाच्या दुकानात आणि तुम्ही साखर घ्यायला गेलात आणि तुम्ही म्हटलात की 1 किलो साखर द्या आणि त्याने अंदाजे दिली, तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवताल का? नाही. म्हणून मेजरिंग हे इम्पॉर्टंट आहे डेली रुटीन लाईफमध्ये आणि प्रत्येक व्यवहारामध्ये, ठीक आहे. बघा, आत्ता आपण स्टँडर्ड युनिट बद्दल बोललो, म्हणजे जसं की किलोग्रॅम झालं, मीटर झालं, त्यानंतर टेम्परेचर मोजण्यासाठी डिग्री सेल्सिअस झालं. पहिलं कसं होतं, म्हणजे खूप वर्षापूर्वी ज्यावेळेस हे युनिट्स डिराईव्ह झाले नव्हते, हे युनिट्स समजले नव्हते लोकांना, त्यावेळेस ओल्ड मेथड्स काय वापरले जायचं ते थोडक्यात बघूयात आपण. त्यामध्ये हँडस्पॅन म्हणजे 1 वीत, 2 वीत आपल्या हाताच्या पंजाच्या साह्याने, बोटांच्या साह्याने आपण
त्याची लेंथ मोजतो, तर त्याला म्हणायचं हँडस्पॅन. मग हँडस्पॅनने मोजलं जायचं. त्याच्यानंतर पुढची मेथड होती ओल्ड मेथड क्युबिट. क्युबिटमध्ये तुमचा जो हाताचा कोपरा आहे, त्यापासून ते मिडल फिंगरच्या हाताच्या मिडल फिंगरच्या टिप पर्यंत जितकं अंतर असतं त्याला क्युबिट म्हटलं जायचं. ठीक आहे. त्यानंतर पुढे पेस म्हणजे तुम्ही जेवढी शक्य होईल तेवढं एक मोठं पाऊल घ्यायचं आणि त्या पावलांनी एखादी जागा, एखादं अंतर मोजायचं म्हणजे पेस. ठीक आहे. हे ओल्ड मेथड्स आहेत मेजरमेंटचे, पण त्याच्यात प्रॉब्लेम आहे का? नक्कीच आहे मित्रांनो. कारण प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक ह्युमन बिंगचं शरीर वेगवेगळं असतं, त्याचा आकार वेगवेगळा असतो. लहान मुलांचं छोटा आकार शरीर असतं, त्याच्यानंतर काही मोठ्या माणसांचं मोठं हे असतं, हात असतो. मग मला सांगा, हँडस्पॅन जर आपण हे युनिट घेतलं तर एखादी गोष्ट जी मोठ्या हाताने मोजली तर ती मोठी भरेल आणि छोट्या हाताने मोजली तर ती छोटी भरेल. तर इट इज not fair. That's why we are need of standard units. Old methods have this type of problems. काय प्रॉब्लेम्स आहे? These measurements differ from person to person. म्हणजे person to person this measurement will differ because of the length of arm or length of palm length of pace will be differ from person to person. ओके. हे बघा पुढे दिले स्टँडर्ड म्हणजे SI युनिट्स. एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे, त्याचं नाव आहे द इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजे SI युनिट. हा लॉंग फॉर्म लक्षात घ्या. द इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजे SI युनिट्स इज यूज वर्ल्ड वाईड म्हणजे पूर्ण जगामध्ये हीच युनिट्सची सिस्टम वापरली जाते. त्यामध्ये क्वांटिटी मोजली जाते, त्यामध्ये लेंथ मोजली जाते मीटरमध्ये आणि त्याचं सिम्बॉल आहे स्मॉल लेटर M. मास किंवा वेट हे मोजलं जातं किलोग्रॅम या युनिटमध्ये आणि kg त्याचं सिम्बॉल आहे. त्यानंतर टाइम मोजलं जातं सेकंडमध्ये, त्याचं स्टँडर्ड युनिट SIचं सेकंड आहे आणि त्याचा स्मॉल s हा सिम्बॉल आहे. हा चार्ट लक्षात ठेवायचा मित्रांनो. लेंथचं SI युनिट मीटर, मासचं SI युनिट मास किंवा वेटचं SI युनिट किलोग्रॅम आणि टाइमचं SI युनिट आहे सेकंड्स. आवर्स नाही तर सेकंड, मिनिट्स पण नाही, तर टाइमचं SI युनिट आहे सेकंड. 1 युनिट ऑफ लेंथ. बघा काही कन्व्हर्जन्स आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजेत लेंथच्या बाबतीमध्ये. जसं आपल्या टेक्स्ट बुक मध्ये दिलंय की 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर, सर्वांना माहिती पाहिजे. त्यानंतर 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, हे पण माहिती पाहिजे. आणि 1 सेंटीमीटर इज 10 मिलीमीटर. तुमच्याकडे कंपास बॉक्स मध्ये एक स्केल आहे बघा, त्याच्यामध्ये 0 to 1, 1 to 2 असे नंबर्स लिहिलेले आहेत, तर ते सेंटीमीटर स्केल आहे. त्या सेंटीमीटर स्केलमध्ये तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर 1 सेंटीमीटर म्हणजे 0 to 1 या अंतरामध्ये, या डिस्टन्समध्ये छोट्या लाईन्स दिसतील, त्या मिलीमीटर्सच्या लाईन आहेत आणि त्या 10 भाग करतात. त्या 10 पार्ट्स ऑफ 1 centimeter has been done there and one part of that is called as 1 millimeter. Means 1 centimeter is made up with 10 millimeters. ठीक आहे. तर लेंथ मोजण्यासाठी टूल्स कुठले वापरतात? रुलर म्हणजे आपली पट्टी, त्यानंतर व्हर्नियर कॅलिपर आणि स्क्रू गेज आणि व्हर्नियर कॅलिपर हे जे दोन इन्स्ट्रुमेंट आहेत, ऍक्च्युली हे एकदम प्रिसिजन म्हणजे एकदम बारकाईने जिथं मेजरमेंट घेणं गरजेचं असतं त्या ठिकाणी म्हणजे इंडस्ट्रीजच्या ठिकाणी हे व्हर्नियर कॅलिपर आणि स्क्रू गेज यूज केले जातात. तर व्हर्नियर कॅलिपर आणि स्क्रू गेज इंडस्ट्रीजमध्ये ज्या ठिकाणी खूप म्हणजे छोटा सुद्धा एरर चालणार नाहीये, म्हणजे एखादी कंपनी जर बोल्टचा नट बनवत आहे आणि त्याचं जी लेंथ आहे, त्याचे जे इनर डायामीटर आहे, म्हणजे त्याच्या
मधलं जे होल आहे त्याचं डायमीटर किती पाहिजे, हे जर ॲक्युरेटली कॅल्क्युलेट नाही केलं तर ते पार्ट त्या मशीनला व्यवस्थित जुळणार नाही. या सगळ्या गोष्टीसाठी म्हणजे इंडस्ट्रियल लेवलला जिथं ॲक्युरेसी खूप लागते त्या ठिकाणी व्हर्नियर कॅलिपर आणि स्क्रू गज यांसारखे इन्स्ट्रुमेंट यूज केले जातात. द इन्स्ट्रुमेंट लाईक व्हर्नियर कॅलिपर अँड स्क्रू गज आर यूज इन द इंडस्ट्रीज वेअर द मेजरमेंट प्रिसिजन मेजरमेंट ऑफ एनी मशीन पार्ट इज डन. हे कन्व्हर्जन तुम्ही एका युनिटच्या दुसऱ्या युनिटमध्ये कसं करायचं हे ध्यानात ठेवा. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर्स. कन्व्हर्जन तुम्हाला विचारू शकतात. आणि इन्स्ट्रुमेंट यूज इन इंडस्ट्रीज त्याची नावं जर विचारली तर व्हर्नियर कॅलिपर आणि स्क्रू गेज हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर हाऊ टू मेजर करेक्टली. बघा, करेक्ट मेजरमेंट लेंथ आपण मोजतोय पट्टीने परंतु रुलरने, परंतु आपल्याला करेक्टली कसं मेजर करायचं त्यासाठी 2-3 काही गोष्टी आहेत तर त्या लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिली गोष्ट काय आहे, आय पोझिशन. म्हणजे आपण आपल्या समजा आपण एखादी गोष्ट मेजर करतोय तर आपली पोझिशन रिलेटिव्ह टू दॅट इन्स्ट्रुमेंट ही मॅटर करते. तर लुक व्हर्टिकली डाऊन ॲट द पॉइंट टू बी मेजर्ड. म्हणजे जर मी एखादी गोष्ट आपण वहीमध्ये डायग्राम काढतोय, जर एखादी गोष्ट अशी स्केल ठेवली आणि मी त्या अंतर काढतोय त्या गोष्टीमधलं तर मला व्हर्टिकली डाऊन असंच पाहावं लागेल ना की तिरकं पाहावं लागेल. तिरकं पाहिलं तर त्यामध्ये थोडासा एरर येऊ शकतो, म्हणून व्हर्टिकली डाऊनच पाहिजे. पुढे स्टार्ट पॉइंट. स्टार्ट पॉइंट काय घ्यायचं आहे, ऑलवेज स्टार्ट फ्रॉम 0. म्हणजे 0 पासूनच मेजरमेंट सुरू करायचं आहे. म्हणजे आपल्याला स्केलमध्ये तुम्ही पहा 0 पासून सुरुवात आहे. 0 to 1, 1 to 2, 3, 4 असे नंबर्स आहेत. म्हणजे आपला स्टार्टिंग पॉइंट लेंथ मोजण्यासाठी आपला स्टार्टिंग पॉइंट काय असणार आहे तर तो असणार आहे 0. पुढे आहे थ्रेड ट्रिक. आता थ्रेड ट्रिक काय आहे, ज्या वेळेस आपल्याला कर्व सरफेस एरिया आपल्याकडे आहे, एखादं झाड आहे आणि त्याचा आपल्याला त्याचं जे खोड आहे मोठं, तर त्याची लेंथ किंवा त्याचं तो किती मोठा आहे हे मोजायचं आपल्याला. तर काय करणार मग, तर एक थ्रेड घ्यायचा, त्याच्यावर मार्किंग करायची आणि पूर्ण झाडाला तो हे करायचा, वेढा मारायचा. ठीक आहे. आणि त्यानंतर परत मार्किंग करून किती लांबीचा थ्रेड आपल्याला लागला त्याची आपण स्केलवर त्याचं मेजरमेंट करू शकतो. अशा पद्धतीने आपण कर्व सरफेस एरियाची सुद्धा लेंथ मोजू शकतो बाय युजिंग थ्रेड. यूज अ थ्रेड टू मेजर कर्व लाईन्स, देन मेजर द थ्रेड ऑन द स्केल. आताच सांगितलं मी की कर्व सरफेस किंवा कर्व लाईन मेजर करायच्या असतील तर थ्रेडच्या साह्याने त्याचं मेजरमेंट करा, मार्किंग करून घ्यायची आणि नंतर तो त्या थ्रेडची सरळ धरून स्केलवर मेजरमेंट करता येते. इज आवर टच ॲक्युरेट. यामध्ये काय दिलं बघा, रिलेटिव्ह सेन्सेशन. वी कांट ऑलवेज टेल द एक्झॅक्ट टेम्परेचर बाय टच. what feels we can't always tell the exact temperature by touch. What feels lukewarm to one hand might feel hot or cold to the other hand. बर, एक एक्सपेरिमेंट दिला आहे आपल्या टेक्स्टबुक मध्ये. एका जार मध्ये कोल्ड वॉटर घ्यायचं, हॉट वॉटर घ्यायचं आणि ल्युकवॉर्म वॉटर घ्यायचं आणि ते 3 जार वेगळे ठेवायचे आणि वेगवेगळ्या लोकांना तर त्या पाण्यामध्ये हात घालून विचारायचे की हे पाणी कसं आहे. काही म्हणतील कोमट आहे, काही म्हणतील गरम आहे नुसतं म्हणतील, किंवा काही म्हणतील खूप गरम आहे, किंवा काहीच नॉर्मल आहे असं देखील म्हणतील. म्हणजे प्रत्येकाच्या सेन्सेशनचा पार्ट असतो हा. जर आपण विचार करा, जर आंघोळ करतोय आणि आंघोळ करताना आपण थर्मोमीटर घेऊन नाही बसत की हे पाणी कोमट आहे, आपण आपल्या सेन्सेशनवर ठरवतो की हे पाणी गरम आहे की नाही. म्हणजे टेम्परेचर मोजण्यासाठी सेन्सेशन आपण आपल्या सेन्सचा यूज करतो. बट ॲक्युरेट टेम्परेचर जर आपल्याला मेजरमेंट करायचं, म्हणून मेजरमेंट करायचंय तर आपल्याला थर्मोमीटर काय यूज केलं पाहिजे इथे या ठिकाणी, थर्मोमीटर फॉर मेजरिंग ॲक्युरेट टेम्परेचर. जर तुम्हाला ताप आला तर नुसतं आपल्या अंगाला हात लावून आपल्याला कळतं की ताप आलाय,
परंतु डॉक्टर काय म्हणतात, थर्मोमीटर एक ठेवा जवळ. का बरं तसं म्हणतात, की थर्मोमीटरवर थोडं जरी फ्लक्च्युएशन, म्हणजे बघा आपला अंदाज, आपण ह्युमन बिंग आहोत, आपला अंदाज चुकू शकतो. बॉडीला नुसतं टच करून आपल्याला ताप आला इतकं करू शकतो, परंतु तो ताप किती आलाय हे कळण्यासाठी थर्मोमीटर पाहिजेच ना. जर थर्मोमीटर नसेल तर आपल्याला बॉडी टेम्परेचर किती डिग्रीने वाढले हे समजू शकत नाही. म्हणून डॉक्टर काय रेकमेंड करतात लहान मुलांच्या बाबतीत, की तुम्ही घरात थर्मोमीटर ठेवा, की बॉडी टेम्परेचर अचानक वाढलं, तुम्हाला कधी कधी हाताला आपल्याला जाणवलं नाही, जर आपण उन्हातून आलो तर आपलाच हात गरम असतो तर इतकं जाणवणार नाही आपल्याला, त्यामुळे बॉडी टेम्परेचर मोजण्यासाठी शक्यतो थर्मोमीटर वापरा असं डॉक्टर म्हणतात. तर त्याचं कारण हेच आहे की फक्त सेन्सेशनने आपल्याला टेम्परेचरचा तितका अंदाज लागू शकणार नाही. म्हणून कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरायचं टेम्परेचर मोजण्यासाठी? थर्मोमीटर. पुढे बघूयात आपण. बघा या ठिकाणी तेच दिलंय, मेजरिंग बॉडी टेम्परेचर थर्मोमीटर इज यूज. बघा काय दिलंय, म्हणजे इथे द इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर टेम्परेचर इज कॉल्ड थर्मोमीटर. आपण आधीच पाहिलं, द इन्स्ट्रुमेंट विच आर टू बी यूज फॉर मेजरिंग टेम्परेचर इज कॉल्ड एज थर्मोमीटर. आणि थर्मोमीटर मोजण्यासाठी 3 युनिट्स आहेत मित्रांनो. कोणतं युनिट आहे? पहिला आहे सेल्सिअस, दुसरा आहे डिग्री फॅरेनहाइट. इथं बघा डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरेनहाइट आणि केल्विन. नुसतं केल्विन आहे, केल्विन मध्ये डिग्री नाहीये, हे लक्षात घ्या. हे 3 युनिट आपण टेम्परेचर मोजण्यासाठी यूज करतो, सेल्सिअस, फॅरेनहाइट आणि केल्विन. सेल्सिअस सी, डिग्री आणि सी असं लिहिलं जातं. त्यानंतर फॅरेनहाइट लिहिताना डिग्री एफ आणि केल्विन लिहिताना केवळ के असंच लिहितात. केल्विन लिहिताना डिग्री लिहायचं नाही. बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर किती आहे माहिती आहे का? बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर आहे 100 डिग्री सेल्सिअस. आणि आपलं बॉडी टेम्परेचर किती असतं? ह्युमनचं बॉडी टेम्परेचर नॉर्मल बॉडी टेम्परेचर असतं 37 डिग्री सेल्सिअस. आणि फॅरेनहाइट मध्ये म्हटलात तर 98.6 डिग्री फॅरेनहाइट. ठीक आहे, हे झालं बॉडी टेम्परेचर, ह्युमन बॉडी टेम्परेचर. आता बघा पुढे तोच पॉइंट दिलेला आहे, क्लिनिकल वर्सेस लॅबोरेटरी. म्हणजे क्लिनिकमध्ये यूज केले, क्लिनिकल पर्पजसाठी यूज केले जाणारे थर्मोमीटर आणि लॅबोरेटरी मध्ये एक्सपेरिमेंट किंवा रिसर्च मध्ये यूज केले जाणारे थर्मोमीटर, असे 2 वेगवेगळे टाईप होतात. पहिला टाईप आहे क्लिनिकल थर्मोमीटर, यूज फॉर ह्युमन बॉडी टेम्परेचर, यूज फॉर मेजरमेंट ऑफ ह्युमन बॉडी टेम्परेचर. अँड सेकंड इज थिंग लॅबोरेटरी थर्मोमीटर यूज फॉर एक्सपेरिमेंट्स. याची रेंज काय असते? 35 डिग्री सेल्सिअस टू 40 डिग्री. वाय? बिकॉज बॉडी टेम्परेचर, आवर बॉडी टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस. जर आपल्याला याच्यामध्ये फ्लक्च्युएशन पाहिजे असेल तर याच्या अराउंडच पाहिजे ना त्याची रेंज. म्हणून 35 डिग्री सेल्सिअस टू 42 डिग्री सेल्सिअस ही रेंज असते क्लिनिकल थर्मोमीटर. क्लिनिकल किंवा त्याला मेडिकल थर्मोमीटर असं देखील म्हणतात. क्लिनिकल और मेडिकल थर्मोमीटर. त्यानंतर लॅबोरेटरी थर्मोमीटरची रेंज असते, ही असते 0 डिग्री टू 110 डिग्री सेल्सिअस. का बरं असे असेल? तर काही वेळेस आपल्याला एक्सपेरिमेंट करताना लो टेम्परेचर पण मोजावं लागतं, किंवा 100 अबोव्ह 100 काही ऑइल्स आहे, काही सबस्टन्स आहे, त्यांचा बॉइलिंग पॉइंट अबोव्ह 100 सुद्धा आहे, तर ते मोजण्यासाठी देखील आपल्याला 110 पर्यंत डिग्री सेल्सिअसची गरज पडते. इथं महत्वाची गोष्ट, लॅबोरेटरी थर्मोमीटर मध्ये 2 केमिकल यूज केले जातात, अल्कोहोल अँड मर्क्युरी. अल्कोहोल अँड मर्क्युरी हे 2 केमिकल यूज केले जातात. त्या थर्मोमीटरच्या बल्बमध्ये अल्कोहोल और मर्क्युरी असे केमिकल असतात. आणि जसं जसं थर्मोमीटर आपण एखाद्या गोष्टीचं टेम्परेचर मोजतोय, जर त्याचं टेम्परेचर राईज होत असेल तर त्या कॉलममध्ये, त्या थर्मोमीटरच्या कॉलममध्ये अल्कोहोल किंवा मर्क्युरी याची लेवल अप होते, आणि जेवढं टेम्परेचर आहे त्या स्केल पर्यंत त्याची, त्या कॉलमची, त्या अल्कोहोलची किंवा त्या मर्क्युरीच्या कॉलमची उंची वाढते. अशा पद्धतीने आपण त्या स्केल पर्यंत, ज्या स्केल पर्यंत अल्कोहोल किंवा मर्क्युरी जाते ते टेम्परेचर त्या गोष्टीचं आहे असं आपण म्हणतो. ठीक आहे, हे झालं लॅबोरेटरी थर्मोमीटर आणि मेडिकल किंवा क्लिनिकल थर्मोमीटर. रेंज लक्षात ठेवा, मेडिकल थर्मोमीटरची रेंज आहे 35 डिग्री सेल्सिअस टू 42. बॉडी टेम्परेचर असतं 37 डिग्री सेल्सिअस.
त्यानंतर लॅबोरेटरी थर्मोमीटरची रेंज आहे 0 डिग्री सेल्सिअस टू 110 डिग्री सेल्सिअस. आणखी एक थर्मोमीटरचा टाईप आहे डिजिटल और इन्फ्रारेड. डिजिटल अँड इन्फ्रारेड. डिजिटल म्हणजे या ठिकाणी जसं आपण पाहू शकतो डिजिटल थर्मोमीटरमध्ये असे आकडे दिसतात थर्मोमीटरचा. तर लॅबोरेटरी थर्मोमीटरमध्ये आपण काय पाहिलं होतं की लॅबोरेटरी थर्मोमीटरमध्ये अल्कोहोल और मर्क्युरीची लेवल चेक केली जाते आणि डिजिटल थर्मोमीटरमध्ये डायरेक्ट रीडिंग दिसतं आपल्याला की किती टेम्परेचर आहे, 40 आहे, 30 आहे, डायरेक्ट तिथं आपल्याला डिजिट्स दिसतात त्या स्क्रीनवर. आणि दुसरा टाईप आहे इन्फ्रारेड. तर डिजिटल थर्मोमीटरमध्ये बघा, डिजिटल थर्मोमीटर इझी टू रीड नंबर्स, नो डेंजरस मर्क्युरी यूज. बघा मित्रांनो, या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्या, काही ज्या आपण थर्मोमीटरमध्ये लॅबोरेटरी थर्मोमीटरमध्ये मर्क्युरी यूज केले जाते. कुठे थर्मोमीटर पण मर्क्युरी इज व्हेरी पॉयझनस, विषारी आहे खूप ते. त्यामुळे ते टाळण्यासाठी डिजिटल थर्मोमीटरचा यूज आजकाल केला जातो. डिजिटल थर्मोमीटरचा यूज आजकाल केला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये मर्क्युरीची पॉयझन आणि त्याचं काही भीतीच राहणार नाहीये. आणि दुसरं आहे इन्फ्रारेड थर्मोमीटर. इन्फ्रारेड थर्मोमीटर बघा, कोविड-19 कोरोनाच्या ज्यावेळेस लॉकडाऊन होतं त्यावेळेस या टाईपच्या थर्मोमीटर्सचा यूज जास्त झाला. कारण जर त्यावेळेस पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट अवॉइड करायचा होता. जर थर्मोमीटरने आपण टेम्परेचर मोजायचं झालं तर आपल्याला त्या माणसाच्या बॉडीला टच करावं लागेल ना थर्मोमीटरने. तर असे काही थर्मोमीटर आहे इन्फ्रारेड रेज मुळे काय केलं जातं, फक्त आपण त्या माणसाच्या समोर हा थर्मोमीटर धरला तर त्या थर्मोमीटरमध्ये त्या माणसाच्या बॉडीचं टेम्परेचर रेकॉर्ड होतं विदाऊट टचिंग द बॉडी ऑफ दॅट ह्युमन. आणि या टाईपचा थर्मोमीटर कोविडमध्ये जास्त यूज गेला होता. त्याला म्हणायचं इन्फ्रारेड, मेजरिंग टेम्परेचर फ्रॉम डिस्टन्स विदाऊट टचिंग. हा मुद्दा महत्वाचा आहे, विदाऊट टचिंग, लांबूनच टेम्परेचर मेजर केलं जातं विदाऊट टचिंग द बॉडी. IR थर्मोमीटर बिकम पॉप्युलर फॉर स्क्रीनिंग ड्युरिंग द पॅन्डेमिक. कोविड-19 मध्ये ज्यावेळेस कोरोनाची वेव्ज येत होत्या त्यावेळेस बॉडी टेम्परेचर मोजण्यासाठी हेच इन्स्ट्रुमेंट यूज केलं जात होतं. बघा, या चॅप्टरमध्ये पण एक सायंटिस्ट आहे अन्ना मनी, यांचं देखील आपल्याला या ठिकाणी माहिती दिली आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये. तर त्यांचं काय कार्य आहे तर ते थोडक्यात बघूया, काय काम केलं त्यांनी. द वेदर वुमन ऑफ इंडिया. वेदर त्यांना काय म्हटलं गेले तर हा मुद्दा पण लक्षात घ्या एक्झामच्या दृष्टीने. द वेदर वुमन ऑफ इंडिया कोण आहे तर अन्ना मनी, वेदर वुमन ऑफ इंडिया. अन्ना मनी वॉज अ पायोनियरिंग इंडियन फिजिसिस्ट. कोण होत्या? फिजिसिस्ट आणि मेटिओरॉलॉजिस्ट म्हणजे काय, फिजिसिस्ट होते आणि मेटेरिओलॉजिस्ट म्हणजे फिजिसिस्ट म्हणजे भौतिकशास्त्राचा अभ्यास करणारे आणि कुठले सायंटिस्ट होते तर हवामानशास्त्राचा. मेटिओरॉलॉजिस्ट म्हणजे हवामानशास्त्र, म्हणजे पाऊस पडणे किंवा हवामान कसं आहे, ढगाळ वातावरण आहे, थंडी येणारे, ऊन होणारे, हे जे अंदाज व्यक्त करतात जे, तर त्या शास्त्राला म्हणतात मेटिओरॉलॉजी. आणि ह्या कोण होत्या? अन्ना मनी तर एक मेटिओरॉलॉजिस्ट होत्या. शी डिझाईन ए न्यूमरस इन्स्ट्रुमेंट यूज फॉर अ वेदर फॉरकास्टिंग. वेदर फॉरकास्टिंग म्हणजे काय तर हवामानाचा अंदाज फॉरकास्ट केला जातो. म्हणजे उद्या पुढच्या 4 दिवसात खूप पाऊस पडणार आहे, खूप ऊन पडणार आहे, हे जे फॉरकास्टिंग केलं जातं त्याला, हे जे भविष्य सांगितलं जातं त्याला वेदर फॉरकास्टिंग म्हणतात. आणि त्याच्यामध्येच या अन्ना मनी यांचं काम होतं, म्हणून तर त्यांना काय म्हटलं गेलं आहे, द वेदर वुमन ऑफ इंडिया. तर त्यांनी इन्स्ट्रुमेंट वेगवेगळे डिराईव्ह केले वेदर फॉरकास्टिंगसाठी. तर त्यातलं एक इन्स्ट्रुमेंट आहे रेडिओसोंड, हे लक्षात ठेवायचं नाव. हर वर्क ॲट इंडिया मेटिओरॉलॉजिकल डिपार्टमेंट IMD हेल्प इंडिया बिकम सेल्फ रिलायंट टू वेदर फॉरकास्टिंग. त्यांचं एक महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन होतं इंडियन वेदर डिपार्टमेंट किंवा इंडिया मेटिओरॉलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये. आणि त्यांनी स्वतःच काही इन्स्ट्रुमेंट डेव्हलप केल्यामुळे वेदर डिपार्टमेंटला खूप मदत झाली त्यांची. ठीक आहे, तर हे अन्ना मनी या सायंटिस्ट यांचं आपल्याला माहिती लक्षात ठेवायची. त्यांना काय म्हटलं जातं तर ते अतिशय महत्वाचं. द वेदर वुमन ऑफ इंडिया कोण आहे तर अन्ना मनी. मेजरमेंट म्हणजे काय ते आपण पाहिलं.
त्याच्यानंतर आपण दुसरा मुद्दा बघितला की ओल्ड मेथड्स ऑफ मेजरमेंट काय आहेत, हँडस्पॅन, क्युबिट किंवा पेस. त्यानंतर स्टँडर्ड युनिट सिस्टम म्हणजे SI युनिट सिस्टममध्ये लेंथ, मास, टाइमचे कोणते कोणते युनिट्स आहेत ते पाहिलं. त्याच्यानंतर कन्व्हर्जन बघितले काही युनिटच्या लेंथच्या. त्यानंतर करेक्ट वे ऑफ मेजरिंग लेंथ असे काही मुद्दे बघितले आपण. त्यानंतर टेम्परेचरसाठी का कोणतं इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं, कोणते युनिट्स यूज केले जातात ते पण आपण या ठिकाणी पाहिलं. ह्युमन बॉडी टेम्परेचर किती असतं, दोन प्रकारचे थर्मोमीटर आहेत, क्लिनिकल थर्मोमीटर आणि लॅबोरेटरी थर्मोमीटर, त्यांच्यातला फरक पाहिला. त्यानंतर डिजिटल आणि इन्फ्रारेड थर्मोमीटर म्हणजे काय ते पाहिलं आपण. आणि आपण एका सायंटिस्ट बद्दल माहिती पाहिली ज्यांचं नाव होतं अन्ना मनी. तर मित्रांनो, सेकंड चॅप्टर या ठिकाणी संपवलाय. अशाच प्रकारे आपण थर्ड चॅप्टरचा पण व्हिडिओ घेऊन येऊयात. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. थँक्यू.